मित्रांनो, शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय करावे यासाठी राज्य शासनाने 2024 मध्ये शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केले आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते प्रकल्प राबविण्यात येणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांना शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे, मदतीसाठी मार्गदर्शन, तंत्रज्ञान, अनुदान उपलब्ध करून देणे यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुरू केलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा निवडक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसून येत आहे. अशा या योजनांची माहिती देणारा हा लेख प्रस्थापित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि किती जिल्ह्यातील किती गावांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे, तर याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्याच्या निवडक जिल्ह्यांमध्ये हवामान अनुकूल शेती आणि अल्पभूधारक शेतकरी यांची शेती किफायतशीर करण्यासाठी राबविण्यात येत आहे. हा प्रकल्पात राज्यातील अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, जालना व नाशिक या 16 जिल्ह्यांमधील 5220 आवर्षणप्रवण गावांचा समावेश असून त्यामध्ये पूर्णा नदीच्या खोऱ्यातील 932 खारपान गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाची मंजुरी किंमत रुपये 4,000 कोटी होती. मात्र प्रकल्पाची यशस्वीता व थेट लाभ हस्तांतरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जाच्या दायित्वाच्या अनुषंगाने रुपये 5,469 कोटींच्या सुधारित प्रकल्प खर्चास मान्यताही देण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे प्रकल्पामध्ये सद्यस्थिती समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये 6,000 कोटी किमतीचा प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यास शासनाने तत्वत मान्यता दिली असून गाव निवड समितीच्या बैठकीत प्राप्त निर्देशानुसार हवामानास अधिक संवेदनशील गाव समूह व त्यामधील गावे त्यांची निवड करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरूही करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, या प्रकल्पाचा उद्देश काय असणार आहे आणि त्याचबरोबर या 16 जिल्ह्यांमधील किती गावांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर ती सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे याच्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या प्रकल्पामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील 405 गावं आहे आणि बीड जिल्ह्यातील 391 गावं आहे, तर जालना जिल्ह्यातील 363 गावं आहे आणि जळगाव जिल्ह्यामधील 454 गावं आहे आणि लातूर जिल्ह्यामधील 280, तर धाराशिवमध्ये 283 आणि परभणीमध्ये 275 गावे आहेत. नांदेडमध्ये 384, हिंगोलीमध्ये 236, अमरावतीमध्ये 516, अकोल्यामध्ये 487, बुलढाणामध्ये 428 आणि वाशिममध्ये 149, तर यवतमाळमध्ये 302 आणि वर्धामध्ये 125 व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका 142 गावे आहे. अशा एकूण 16 जिल्ह्यातील 5,220 गावं या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, प्रकल्प अंमलबजावणीसाठी सर्वसमावेशक व गरजांवर आधारित कार्यपद्धती गाव हा घटक मानून प्रकल्पाचे लोकसहभागीय नियोजन करणे, ग्रामपंचायतीच्या उपसमितीकडे ग्राम कृषी संजीवनी समिती निर्णय प्रक्रिया, प्रकल्प समितीमध्ये ग्रामपंचायत कायद्यानुसार सर्व घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व, महिलांना 50% कृषी विभागाच्या तांत्रिक सहकार्याने प्रकल्प समिती गावचा विकास आराखडा तयार करणे, प्रकल्पाच्या सहाय्याने बदलत्या हवामान शेतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीचा आराखडा, पाण्याचा ताळेबंद, शेतीसाठी पाणी, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, पिकांसाठी नवीन तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय आणि शेतीची क्षमता बांधणी व बाबींवर भर, मागणीनुसार लाभ या तत्त्वांवर अंमलबजावणी, महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक प्रकल्प गावात कृषीताईच्या नामनिर्देशन, ऑनलाईन व कागदविरहित प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाची वित्तीय स्थिती जागतिक बँकेच्या करारानुसार मूळ प्रकल्पांची किंमत रुपये 4,000 कोटी असून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सुधारित प्रकल्प किंमत रुपये 5,469 कोटी इतकी आहे. शासनाकडून आज अखेर 4,870.58 कोटी प्राप्त झाला असून आज अखेर 4,678 कोटी खर्च करण्यात आला आहे. जागतिक बँकेकडून 70% हिश्शाप्रमाणे 2,757.49 कोटी इतका परतावा प्राप्त. जागतिक बँकेकडून उचललेल्या कर्जाची परतफेड करवायच्या कालावधी मे 2024 पासून तर
18 वर्षाचा आहे. प्रकल्पातून दिलेले लाभ प्रकल्प गावातील 4,85,360 वैयक्तिक शेतकऱ्यांच्या 6,96,097 अर्जापोटी रुपये 3,816 कोटी रुपये अनुदान वर्ग प्रकल्प जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना व गटांच्या 4,702 कृषी व्यवसाय प्रस्तावांना 502 कोटी रुपये अर्थसहाय्य मृद व जलसंधारणच्या 3,592 कामांवर 81 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, उर्वरित राहिलेल्या विदर्भातील 21 जिल्ह्यांमध्ये 6,000 कोटी किमतीचा प्रकल्प दुसरा टप्पा सुद्धा या ठिकाणी राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजे 6,000 कोटी किमतीचा प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची तत्वत मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी गाव निवड प्रक्रिया प्रगतीत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: ठिबक सिंचन, शेडनेट हाऊस, फळबाग लागवड, रेशीम उद्योग, तुषार सिंचन, नवीन विहीर, पॉली हाऊस, पॉली टनेल, बीजोत्पादन, वैयक्तिक शेततळे, मधुमक्षिका पालन, सामुदायिक शेततळे, खारपान शेततळे, तुषार सिंचन पंपसंच, कृषी यांत्रिकीकरण, लागवड साहित्य, शेततळे अस्थिरीकरण, पाईप पंपसंच, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, शेळी शाळा प्रोत्साहन, वृक्ष लागवड, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन, बंदिस्त शेळीपालन, रुंद वाफा व सरी प्रोत्साहन. तसेच शेतकरी गट व कंपन्यांना पुढील बाबींचा समावेश होतो: काढणी पश्चात प्रक्रिया केंद्र, गोदाम साठवणूक केंद्र, इतर कृषी व्यवसाय भाडेतत्त्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे आदींचा समावेश होतो. तर मित्रांनो, या प्रकल्पामध्ये एवढ्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.